बिटू केरप्पा शिंदे कामते खुर्द यांच्या शेतामध्ये गोबर गॅस युनिट हा आता आपण पाहत आहोत। त्या ठिकाणी गॅस साठवण्यासाठी बॅग आहे। थोडक्यात साठवण क्षमता फार मोठी आहे या ठिकाणी। आता आपण पाहत आहोत गॅस तयार झाल्याच्या नंतर जी काही स्लरी या ठिकाणी मिळणार आहे तर ती या ठिकाणी आपल्याला जमा झालेली मिळणार। हेच आपण शेतामध्ये टाकून खत म्हणून उपयोग करू शकतो। तर एकंदर या लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार 8,500 रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण या योजनेचा लाभ मिळालेला आहे। तर या ठिकाणी याची संरचना आपल्याला पाहायला मिळते। तर याची जोडणी कशी केलेली आहे, या ठिकाणी पाईप जोडलेला आहे आणि ओव्हरफ्लो झाल्याच्या नंतर बाकीची अपघात होऊ नये म्हणून या ठिकाणी आउटलाईन दिलेली आहे। ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी गॅस बाहेर येतो, कुठल्याही प्रकारचा स्फोट होत नाही, काही नाही। या ठिकाणी तयार झालेला गॅस फिल्टर होऊन आपल्याला शेगडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी पाईप दिलेला आहे। या पिवळ्या सॅचेटमध्ये फिल्टर आहे, फिल्टर होऊन आपल्याला या ठिकाणी गॅस मिळतो। अशा प्रकारे वरतून पाईपलाईन ही किचनमध्ये गेलेली आहे। आता लगेच आपण किचनमध्ये जाणार आहोत। किचनमध्ये हा गॅस आपण ज्यावेळेला घेऊन जातोय त्याच वेळेला पाण्याचं जे काही बाष्प या ठिकाणी जमा होते त्याच्यासाठी या ठिकाणी सोय दिलेली आहे बाष्प बाहेर काढण्यासाठी। या ठिकाणी वॉल्व आहे, हा वॉल्व बाहेर काढल्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी बाहेर काढता येतं। काही थेंब पाणी या ठिकाणी जमा होतं, त्याच्यानंतर इथून गॅस किचनमध्ये पोहोच केलेला आहे। आत्ताच याच गॅसवरती केलेला खमंग चहाचा आस्वाद आपण आता घेणार आहोत। तर या ठिकाणी गॅसची जी काही फ्लेम आहे, दोन्ही गॅस बर्नर पेटवलेले आहेत। तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला ऊर्जा जी काय आहे ती अगदी मोफतमध्ये मिळते आहे। हा छोटा फ्लेम केल्यानंतर एवढा मोठा चालतो। गॅस बारीक जे काही म्हणतोय आपण ते केल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या फ्लेम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। तर फार अगदी स्वस्तामध्ये म्हणायला हरकत नाही। 8,500 रुपयामध्ये हा गॅस कनेक्शन आपल्याला सबसिडीच्या स्वरूपामध्ये गोबर गॅसची योजना आपल्याला मिळू शकते।